स्त्रीला जो संघर्ष करावा लागतोय तो जरा जास्तच आहे. त्यामुळे हा महिला दिन साजरा करण्याची गरज पडतेच आहे. पण मुलगाच अखेरी वंशाचा दिवा आणणार आहे आणि मुलगाच सगळं सांभाळण्याचं काम करणार आहे, असंच वळण पडलंय ना. माझा अपघात झाला बैलगाडी पाठीवर पडून. तर तेव्हा आमच्या गावात एकच फोन होता. आरोग्य हा गंभीर विषय आहे आणि त्याच्यावर येता जाता कॉमेंट करून उपयोग नाही हे मला माहिती आहे. घरी बसून मी अभ्यास करतच होते. मला काही अडलं तर शिक्षक येऊन मला सांगायचे बाबांच्या शाळेतले किंवा तिथे कन्याशाळा त्याच संस्थेची होती, त्यातले शिक्षक येऊन मला समजावून सांगायचे. रोज शाळेत जाण्याचा मला ताप नव्हता. लहान मुलांना शाळा बुडवणं खूप आवडतं. आठवड्याचे गृहपाठ पूर्ण करण्याचा ताप नव्हता. मग मी जमिनीवर बसायचे आणि हातावर घसटत इकडे तिकडे जायचे. 10वीला मी आमच्या शाळेत पहिली आले. मला असं वाटत होतं की मला काहीच मार्क हो. त्यावेळी 84% मार्क 1995ला पडले होते मला आणि मला वाटलं की मी सगळ्यात शेवटी असणार. मला उचलून न्यायचे शाळेत पेपर पुरतं आणि मला बेंचवर बसता यायचं नाही, कारण मला तेवढा तोल सावरायचा नाही. तर खाली गादी घालून मला बसवलं जायचं. तुमची शाळा झाली, कॉलेज झालं, घरी बसून सगळ्या गोष्टी केल्या. लेखनाची आवड कधी सुरू झाली? फॉर्म भरताना मला म्हणाले की तुला काय झालंय, तर मी नीट सांगू शकले नव्हते. मी म्हणाले होते त्यांना की मला कमरेखाली कळत नाही, काही सेन्सेशन नाहीये, चावलं कापलं तर मला गुदगुल्या केल्या तर काही कळत नाही आणि मला लघवी संडास कळत नाही, शिशू कळत नाही, असं मी त्यांना सांगितलं होतं आणि मला अजिबात चालता येत नाही. ओके. तर त्या म्हणाल्या, अरे बापरे, तू पराकोटीची अपंग आहेस, की ज्या गोष्टी दुखत नाहीत ना त्या गोष्टी सांभाळण्याचं कष्ट करावे लागतात, नंतर त्या अधिक त्रासदायक बनतात. अपंगत्वाबद्दल खूप श्रद्धा अंधश्रद्धा आहेत. दिव्यांग सारखा घाणेरडा शब्द आहे, ज्याच्यामध्ये दिव्य आहे अंग ज्याचे असा तो, असं भ्रम तयार केलाय. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या चेअरवरती बाहेर निघता, लोकांच्या नजरा कशा असतात बरं पाहताना? नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. 8 मार्च जागतिक महिला दिन आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यानिमित्त आपण दरवर्षी सन्मान महिला कर्तृत्वांचा ही सिरीज चालवत असतो. वास्तव कट्टा आणि इग्नाइट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ही सिरीज चालवली जाते. या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवर महिलांना आमंत्रित करत असतो, त्यांचा प्रवास जाणून घेत असतो. यावर्षी देखील आपण ही सिरीज कंटिन्यू करतोय आणि आज आपल्यासोबत आहेत सोनाली नवांगुळ मॅडम. मॅडम, आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. मॅडम, विषय सांगायचं झालं तर मॅडम लेखिका आहेत, अनुवादक आहेत, मॅडम संपादक देखील होत्या आणि गेल्या 16 वर्षापासून त्या लेखनाचं काम करतायत. त्यांची आजपर्यंत 14 पुस्तकं प्रदर्शित झालेली आहेत. त्याच्यामध्ये 3 ही त्यांनी स्वतः लिहिलेली आहेत आणि ही जी पुस्तकं संवादित केली त्याच्यामध्ये मध्यरात्रीनंतरचे तास हे तमिळ पुस्तक आहे सलमा या लेखिकेचं आणि त्याचं अनुवादन मॅडमनी केलेलं आहे आणि त्यासाठी मॅडमला साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. मॅडम, खरं तर तुमचं हे लेखन कौशल्य, अनुवादन कौशल्य आणि तुम्हाला मिळालेले पुरस्कार आहेत, भरपूर पुरस्कार आहेत, त्याच्यावरती आपण बोलणार आहोतच. परंतु हेही सांगणं इतकंच गरजेचं आहे की वयाच्या 9व्या वर्षी मॅडमचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली आणि कमरेपासून खाली पूर्ण त्यांची बॉडी पॅरालाइज झालेली आहे. कुठंही न खचता न थांबता त्यांनी कुठलेही कॉलेज न करता, शाळेत न जाता, म्हणजे कॉलेज न करता आणि शाळेत न जाता नाही, परंतु घरात बसून परीक्षा दिल्या आणि आज त्या लेखिका आहेत. त्यांची व्याख्यानं तुम्ही सोशल मीडियावरती पाहिले असतील. आज मॅडमसोबत आपण मनसोक्त गप्पा मारणार आहोत. मॅडम, पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. खरं तर महिला दिन आपल्याकडे साजरा केला जातो आणि दुसऱ्या बाजूला असं म्हटलं जातं की महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालतात. आजही महिला दिन साजरा करावा लागतोय. याच्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची. एखादी गोष्ट साजरी करावी लागते, कारण जिच्याबद्दल किंवा ज्या गोष्टीबद्दल आपण साजरं करतोय काहीतरी, ते निमित्त, त्या निमित्ताभोवती असणारी गोष्ट कमजोर आहे असं पाहिलं जात असतं. त्यामुळे तिच्या सशक्तीकरणासाठी आणि पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा जागर व्हावा, पुन्हा पुन्हा त्या गोष्टीबद्दलचे सगळे कंगोरे बोलले जावेत,
न्याय अन्यायाच्या गोष्टी बोलल्या जाव्यात. अ, पायाभूत सुविधांच्या, अधिकारांच्या गोष्टी बोलल्या जाव्यात. यासाठी हे दिवस कदाचित टिकून राहत असावेत. जसा की जागतिक अपंग दिनही असतो. बरोबर. आता अपंग व्यक्ती या संपूर्ण जगभरात वेगवेगळ्या प्रकारच्या जगतच आलेल्या आहेत. पण हा दिवस साजरा केल्यामुळे त्या संबंधीचे सर्व प्रश्न आणि एकेका प्रश्नाचे सर्व कंगोरे पुन्हा एकदा समाजासमोर यावेत, पुन्हा एकदा संवेदनीकरण व्हावं, पुन्हा एकदा चर्चा, प्रश्न उत्तरं, समज गैरसमजांची जाळी उपटून टाकण्याचा प्रयत्न व्हावा. असाच विचार यामागे असणार. त्यामुळं मला वाटतं आपण महिला दिन अजूनही साजरा करतोय आणि तो साजरा करण्यामागे खरं तर उत्सवी रूप नाही, उत्सव सुद्धा आहेच. कारण की अंतराळापासून कुठे-कुठे महिला पोहोचल्यात आणि आर्थिकदृष्ट्या आणि वेगवेगळ्या प्रश्नांशी झुंजत सुद्धा त्या शिकत राहिल्या. त्यांनी आपापल्या आवडीच्या क्षेत्रात काहीतरी स्थान मिळवलं. पण त्याकरता स्त्रीला जो संघर्ष करावा लागतोय, तो जरा जास्तच आहे. त्यामुळे हा महिला दिन साजरा करण्याची गरज पडतेच आहे. बरोबर. म्हणजे मी दोन्ही गोष्टी सांगितल्या होत्या, की हं. एका बाजूला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करतायत आणि तुम्ही उल्लेख केला, की अंतराळामध्ये महिला जातायत. हं. मग ह्या सगळ्याच महिलांच्या बाबतीत हे लागू नाहीये का? कुठे कुठे लागू आहे? म्हणजे आजूबाजूला आपण बघतोय आता, की किती प्रकारे म्हणजे आता अ, अ, नुसती हे नाहीये, महिला नाहीये ती. ती कुठच्यातरी वेगळ्या जातीची आहे, कुठच्यातरी वेगळ्या धर्माची आहे. त्याच्यात पुन्हा काय-काय कॉम्प्लिकेशन आहेत आणि पुन्हा ती महिला आहे. तर यामुळे आत्ताच तुम्ही उदाहरण सांगत होतात, की एका आय-ए-एस अधिकाऱ्याची येस. एका स्त्रीची तुम्ही मुलाखत घेतली आणि तेव्हा तुमच्या असं त्यांनी मुलाखतीत असं सांगितलं, की 10वीत गेल्यावर त्या मुलीला ऐकू येत नाहीये, असं पालकांना कळलं. येस. आता या मुलीच्या जागी जर मुलगा असता तर तिच्यामध्ये काहीतरी अक्षमता आहे का? आणि त्या बाळामध्ये आपल्या आणखी काही हवंय का त्याला? त्याला काही काय म्हणतात पौष्टिक अन्न, चांगलं वातावरण, खेळ, वैद्यकीय सेवा सुविधा, शिक्षण या सगळ्या बाबतीत मुलाभोवती जसं नैसर्गिकपणेच नैसर्गिकच आता म्हणायला हवं, खरं तर हे नैसर्गिक नाहीये. पण कोंदण लाभतं आणि त्याला सगळ्या सुविधा आणि सगळे आराम आणि सगळी काळजी उपजतच मिळाल्यासारखी होते आई-वडिलांकडून. बरोबर. तसं मुलीच्या बाबतीत होत नाही ना. हे अपंगत्व 16व्या वर्षी मुलाच्या बाबतीत लक्षात नसतं आलं. ते अगदीच आधीच पहिल्यांदा आलं. लक्षात आलं असतं. बरोबर. पण मुलाबाबतीत नीट करणं सगळं हीच आपली गरज आहे. पण मुलगाच अखेरी वंशाचा दिवा आणणार आहे आणि मुलगाच सगळं सांभाळण्याचं काम करणार आहे. असंच वळण पडलंय ना. म्हणजे म्हणून आजही तर तीच आपण परिस्थिती. पुरुषसत्ताक म्हणतो. हं. ते पुरुषसत्ताक फक्त हिणवण्यापुरतं नाहीये. त्याचे खूप बारीक-बारीक कंगोरे आहेत आणि आपण रोजच्या जगण्यातल्या उठल्यापासूनच्या एका मुलीच्या आणि एका मुलाच्या जीवनक्रमाच्या सगळ्या गोष्टी काढायला लागलो ना, तर मग आपल्याला हे सगळे भेद स्पष्टपणे कळायला लागतील. अगदी तर बरोबर. तसं आहेच. म्हणजे आजही ही परिस्थिती आहे. भरपूर आहे म्हणजे काय. बरोबर. म्हणून तर आपण साजरा करतोय हा दिवस. बरोबर. मॅडम खरं तर आज 9व्या वर्षी तुमचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यानंतर साहजिकच ते बालवय होतं. हं. परिस्थिती अशी होती की खचून जाण्यासारखी परिस्थिती होती. म्हणजे हसतं खेळतं सगळ्या गोष्टी होत्या. तुम्ही शाळेत जात असताल आणि अचानक ॲक्सिडेंट झाला आणि तुम्हाला बसून राहावं लागलं. हं. कधी असं वाटलं नाही की आता हे सगळं संपलंय? तेव्हा हे 88-89 साल असेल जेव्हा मी अ, माझा अपघात झाला बैलगाडी पाठीवर पडून. तर तेव्हा आमच्या गावात एकच फोन होता. आमच्या बरं. गल्लीत एकच टीव्ही होता. तो सुद्धा कृष्णधवल प्रकारातला. हं. तर त्यामुळे इंटरनेट, मोबाईल फोन्स, सोशल मीडिया, अ, सोशल मीडियामधले ते रील्स ज्याच्यामध्ये मानसिक आरोग्याविषयी आणि डिप्रेशनविषयी पुन्हा-पुन्हा सांगितलं जातं, हे सगळं काही पोहोचलेलंच नव्हतं. तेव्हा मला वाटतं, की आपल्याला एखादी गोष्ट कळली की नाही, की आपल्याला त्याची सुख-दुःख जाणवायला लागतात. की लहानपणापासून म्हणजे असं, "अरे बापरे! काय कठीण प्रसंग गुदरलाय." आता नैराश्यच येणार म्हणजे बघा नैराश्य येऊ नये याची काळजी घ्या. मग अच्छा नैराश्य येऊ नये याची काळजी घ्या म्हणजे नैराश्य नावाचा काहीतरी प्रकार आहे. अच्छा तो येतो. मग तो येणं आणि मग लोकांनी आपलं लक्ष वेधून घेण्याकरता मग कदाचित म्हणजे ही
नैराश्य ही गंभीर स्थिती आहे हे मला मान्य आहे, पण या कॉन्सेप्टच माहीत नव्हत्या ना, त्यामुळे त्याच्याशी खेळणं आणि त्याच्यात लोळत पडणंच नव्हतं कदाचित. आत्ता आपण पराचा कावळा करतो असं मला वाटतं बरेचदा. बरोबर. आणि मी याविषयी पूर्ण जाणीव ठेवून हे बोलतीये, की मानसिक आरोग्य हा गंभीर विषय आहे आणि त्याच्यावर येता जाता कॉमेंट करून उपयोग नाही हे मला माहिती आहे. पण तरी पण मी हे बोलते आहे. कारण आपण पराचा कावळा करतो हे मला आजूबाजूला जगताना दिसतंच आहे. तर हे काहीच पोचलेलं नव्हतं. त्यामुळं रोजचा दिवस जसा आहे तसा पुढे जगायचा आहे. म्हणजे आता एकदा कळलंय, की ओके चालता येत नाही. त्याच्यावर आरडाओरडा करून त्या 9-10 वर्षाची मुलगी जितकी कटकट करेल, तितकी कटकट करून रडून वगैरे झालंय. त्यावेळी सुजाण पालकत्व वगैरे कॉन्सेप्ट नव्हत्या. त्यामुळे मला काय वाटतंय आणि हे नेमकं गेलंय त्याच्याबद्दल माझं काय मत आहे, असे पत्रकारांसारखे प्रश्न काही मला आई-वडिलांनी किंवा आजूबाजूच्यांनी विचारले नव्हते. सगळे फक्त दुःख करत होते. पण एक तीच गोष्ट झाली, की आपल्याला कंटाळा येतो. तसा कदाचित आम्हाला सगळ्यांनाच कंटाळा आला असेल आणि रोजचं जगणं सुरू झालं. माझे बाबा माध्यमिक शिक्षक, 32 शिराळ्यात न्यू इंग्लिश स्कूलमध्ये. बरं. माझी आई बधिरमुख विद्यालयातली प्रशिक्षित शिक्षिका. अच्छा. मला एक धाकटी बहीण आहे, जी माझ्यापेक्षा 4 वर्ष लहान होती. असं आमचं चौघांचंच कुटुंब होतं आणि येणारे-जाणारे, छोटं गाव, त्यामुळे भरपूर लोक यायचे-जायचे. तर असं काही कुठेतरी फक्त परिस्थिती बदलली होती आणि मी मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ना, ती कदाचित पहिल्यापासून सवय लागली, जी सवय आता अधिक अ, समजुतीनं मी वापरते, की एखाद्या अ, प्रश्नाचं वजन जेवढं आहे ना, तेवढंच त्याला बघायचं. म्हणजे आता समजा मी आता हे पाण्याचं भांडं उचललंय, फुलपात्र उचललंय, तर त्याचं जितकं वजन आहे, तर त्याच्या बाजूला जे सामाजिक, आर्थिक किंवा वेगवेगळे अंधश्रद्धा आणि हे याच्या सहित जे त्या प्रश्नाला वजन येतं ना, त्यानं ते आपल्याला अतिशय जीव की प्राण सळो की पळो करून सोडेल इतकं त्रासदायक वाटायला लागतं. आणि मला वाटतं आम्ही ते वस्तुस्थितीजन्य बघितलं. त्यामुळे त्याचं काही वजन फार आलं नाही. दिवस पुढे-पुढे जात राहिले आणि घरी बसून मी अभ्यास करतच होते. मला काही अडलं तर शिक्षक येऊन मला सांगायचे बाबांच्या बरं. शाळेतले किंवा तिथे कन्याशाळा त्याच संस्थेची होती. त्यातले शिक्षक येऊन मला समजावून सांगायचे आणि समजावून सांगण्याची गरज फक्त गणित, भूमिती किंवा काही वेळा भौतिकशास्त्र वगैरे या विषयात पडायची. कारण त्या संकल्पना नवीन होत्या. बरोबर. पण त्या व्यतिरिक्त मला असं वाटत नाही आणि काही प्रमाणात इंग्रजीचं व्याकरण शिकवायला काही शिक्षक यायचे आणि मदत करायचे. त्या पलीकडे काही रोज शाळेत जाण्याचा मला ताप नव्हता. लहान मुलांना शाळा बुडवणं खूप आवडतं. आठवड्याचे गृहपाठ पूर्ण करण्याचा ताप नव्हता. बरोबर. त्यामुळे मला वह्या पूर्णच करायच्या नव्हत्या. मला खाली बसून आत्ता मी व्हीलचेअरवर आहे. त्यावेळी व्हीलचेअर नव्हती कारण आमचं शिराळ्यातलं घर जे होतं ते वाडा प्रकारातलं. त्यामुळं पायऱ्या. वर किल्ल्यासारख्या पायऱ्या चढत जायच्या असं होतं. त्यामुळे तिथे व्हीलचेअर वापरणं शक्य नव्हतं आणि व्हीलचेअरबद्दल मी फ्रेंडली नव्हते. मला वाटत होतं की त्यांना अपंगत्व दिसतं आणि ते दिसता कामा नये. नाहीतर लोक काहीतरी पुन्हा चेष्टा मस्करी करायला सुरुवात करतील. त्यामुळे मी जमिनीवर बसायचे आणि हातावर घसटत इकडे-तिकडे जायचे आणि खाली सगळं वातावरण म्हणजे संध्याकाळी येऊन बायका कट्ट्यावर बसायच्या, त्याचा आवाज यायचा आणि काही वरच्या गल्लीतले म्हशी घेऊन ओढ्याला यायचे. तर हे सगळे खेडेगावातलं जे असतं ना, सगळीकडचे वास, आवाज, लोकांचं येणं-जाणं, बिनदिक्कतपणे तुमच्या आयुष्यात प्रवेश करणं आणि तुम्हाला काही गोष्टी विचारणं, याच्यामुळे ना बरेचसे ताण हलके होतात. ही आताच्या आयुष्यात खाजगी जगण्यातली घुसखोरी वाटेल, पण तेव्हा ते तसं काही वाटायचं नाही आणि त्याचा उपयोग सुद्धा झाला. कारण इतक्या तऱ्हेच्या, इतक्या वयोगटातल्या माणसांशी सतत संवाद होत होता आणि मला वाटतं अभ्यासाबरोबर अशा प्रकारचे संवाद सुद्धा खूप आवश्यक असतात. त्यामुळे जगणं पुढे जात राहिलं. 10वीला मी आमच्या शाळेत पहिली आले. मला असं वाटत होतं की मला घरी काहीच अभ्यास मार्क करून? हो. त्यावेळी 84% मार्क क्या बात है! 1995ला पडले होते मला आणि मला वाटलं की मी सगळ्यात शेवटी असणार. कारण मला कॉन्फिडन्सच नव्हता. मला असं वाटत होतं की आई-बाबा शिक्षक असल्यामुळे माझ्यावर खिरापत म्हणून माझ्या अवस्थेमुळं हा प्रसाद वाटलेला आहे की मला मार्क देऊन टाकलेत. पण 10वीला पेपर बाहेर जातात. त्यांना माहीतच नसतं की कोण आहे.
तर मला खूप चांगले मार्क पडले आणि मला माझ्या बाबांचा विषय इतिहास आणि मराठी. तर मराठीत मला 80 मार्क पडले त्यावेळी. क्या बात है! आणि मग मला कळलं, की ओके, म्हणजे मी अगदीच काय अशी तशी नाही, मला चांगले मार्क पडू शकतात. आणि मग पुढे कठीण जावं म्हणून मी इंग्रजी विषय घेतला आणि अच्छा, ग्रॅज्युएशन इंग्रजी विषयात करायचं ठरवलं. क्या बात है! आणि त्यावेळेस व्हीलचेअर होती? नाही, मला अगदी उचलून न्यायचे शाळेत हं, पेपरपुरतं बरं. आणि मला बेंचवर बसता यायचं नाही, कारण मला तेवढा तोल सावरायचा नाही. तर खाली गादी घालून मला बसवलं जायचं आणि ते गांधीजी लिहायला वापरायचे तो डेस्क, येस, येस. तशा प्रकारचा आमच्या आजोबांचा डेस्क होता. तो आम्ही शाळेत नेऊन ठेवलेला असायचा परीक्षेच्या काळात आणि त्याच्यावर बसून मी पेपर लिहायचे आणि मी अपंग असल्याचं सर्टिफिकेट सिव्हिल हॉस्पिटलचं असल्यामुळे मला पेपरला अर्धा तास जास्त मिळायचा. अच्छा. हं. मग कॉलेजही तुम्ही घरी राहूनच केलं? घरी राहूनच केलं. क्या बात है! मग ही जे आत्ता ठीक आहे, तुमची शाळा झाली, कॉलेज झालं, घरी बसून सगळ्या गोष्टी केल्या. ही लेखनाची आवड कधी सुरू झाली? अ, लेखनाची आवड अशी काही म्हणजे आत्ता काय म्हणतात, आत्ताच्या परिस्थितीत मागं वळून पाहिल्यावर मला असं वाटतं की नाही, की अ, अशी काही एक गोष्ट नसते, जशी की अ, मी शेंगदाणे खाल्ले नाहीत, मी फुलपट उचलणार नाही. हं, अशी काही गोष्ट नसते नसते. आपल्या आयुष्यात. बरोबर, कुठून तरी कधीतरी सूक्ष्मपणे सुरू झालेली असते गोष्ट. बरोबर. आणि मला असं वाटतं, की मी जेव्हा त्यावेळी खूप पत्र लिहायचो आपण एकमेकांना. पोस्टकार्ड असायची, हं. अंतर्देशीय अंतर्देशीय पत्र पत्र. असायची आणि तेवढं समाधान झालं नाही तर आपण लिफाफ्यातून कागदावर नीट लिहून पत्र पाठवायचो. तर माझ्याकडे आमच्या नातेवाईकांची जी त्यावेळी पत्र यायची ना, त्याला हळू ते सगळं माझ्याकडे सरकलं आणि त्याला उत्तरं मी द्यायला लागले आणि मी खूप खुलवून उत्तरं द्यायचे. अर्थात आता हा मागं वळून केलेला विचार आहे. असा काही एक क्षण नसतो जेव्हा आपल्याला आपलं करिअर कळलेलं असतं. हं. ते हळू कळत जातं किंवा कळता निसटून जाऊन नवीनच काहीतरी तयार होतं. तर मी सगळ्यांना रसभरीत पत्र लिहायचे असं मला आठवतं आणि मोठ्या माणसांसारखी त्यावेळी ते शाळेत आपल्याला असायचं ना, की मायना कसा लिहायचा, पत्राचा शेवट कसा करायचा, मध्य कसा करायचा, हे आपल्याला अभ्यासक्रमात बरोबर, असायचं. तर बरोबर. त्यानुसार मी ते सगळं करून सगळ्या चौकशा करायच्या, की इकडच्या गोष्टी सांगायच्या, तिकडच्या विचारायच्या. नवीनच एखादी गोष्ट समजा मी काही लायब्ररीतनं पुस्तक आणून वाचतीये का? किंवा इतर कुणाच्या आठवणी काढून त्यांना नमस्कार कळवणं. तर मला असं वाटतं, की हे रसभरीत सांगणं आणि मग तिकडून उत्तर आल्यावर आपण विचारलेल्या प्रश्नांबद्दल काय-काय आलंय, या सगळ्या एंगेजमेंटमधनं कदाचित मी लिहीत राहिले. कारण मला पेपरला सुद्धा ना एसे लिहायला, निबंध लिहायला जास्त आवडायचे. हं. आणि मी ते त्यावेळी खूप आदर्श निबंध लेखनाची पुस्तकं वगैरे बाबांनी मला आणून दिलेली होती. पण ते सगळं वाचल्यावरही मला असं वाटायचं, की आपल्याला जे वेगळंच आठवतंय ना, ते आपण त्याच्यात घालावं आणि मी तसं ते करायचे. अ, ती सुरुवात असेल काय मला माहीत नाही. पण नंतर ग्रॅज्युएशन 2000 साली झाल्यावर मी हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप नावाच्या कोल्हापूरच्या अपंग पुनर्वसन संस्थेत ॲडमिशन घेतलं ट्रेनी म्हणून, ओके. काम करण्यासाठी, अच्छा. काम शिकण्यासाठी. बरं. तर तिथे सुद्धा मी कदाचित आता माझं तुम्हाला बोलणं लक्षात येत असेल, की ते पाठ्यपुस्तकी आहे कदाचित. माझ्या आई-बाबांसारखं किंवा बहिणीसारखं किंवा माझ्यासोबत जी मंदा राहते, त्या मंदासारखं मी बोलत नाही. कारण की मी एकटीच असायचे घरी आणि मी माझा सगळा अभ्यास कुठल्याही भाषेतला असला, तरी तो मोठ्यानं वाचायचे. ओके. त्या वाचण्यातून माझ्या जिभेला असं वळण पडलं अच्छा. आणि ते कोल्हापुरात खूप आवडलं या संस्थेतल्या लोकांना, की ही अशी नीट बोलू शकते 4 वाक्य आणि अ, अक्षर पण छान आहे. मी शिस्तबद्ध, नीट समास पाडून, नीट पॅराग्राफ्स करून लिहायचे. शुद्ध लेखनाच्या बाबतीतलं ते सगळे नियम नीट वाचून मी सगळे विरामचिन्ह यथोचित वापरायचे. या सगळ्यामुळे तिथं खरोखरी अपंग पुनर्वसन संस्थेत सगळे अपंगच व्यक्ती असल्या तरी मी खरोखरी वासरात लंगडी गाय शहाणी शहाणी. ठरले. ही म्हण वेगळ्या अर्थी तिथं बरोबर. सुफळ संपूर्ण झाली. आणि मग मी तो मराठी पत्रव्यवहार सांभाळणं, पूर्ण भारतभरातून अपंग व्यक्ती संस्थेकडे यायच्या. तर मला हे पॅराप्लेजिया, स्पायनल कॉर्ड इंजुरी याची नीट ओळख
2000 साली त्या संस्थेत गेल्यावरच पटली. ओके. मग कारण की आपल्याला ना, आपण नेमकं आपली काय स्थिती आहे, आपल्या अक्षमता आणि सक्षमता कोणत्या प्रकारातल्या आहेत, याचं आपण निश्चित काही मांडणीच कधी केलेली नसते. जेव्हा तिथं त्या पर्यवेक्षक ज्या होत्या वसतिगृहात मी राहणार होते आणि हेड ऑफिसमध्ये काम करणार होते, तर त्या फॉर्म भरताना मला म्हणाल्या की तुला काय झालंय? तर मी नीट सांगू शकले नव्हते. मी म्हणाले होते त्यांना की मला कमरेखाली कळत नाही, काही सेन्सेशन नाहीये. चावलं, कापलं, तर मला गुदगुल्या केल्या, तर काही कळत नाही आणि मला लघवी संडास कळत नाही, शी शू कळत नाही, असं मी त्यांना सांगितलं होतं आणि मला अजिबात चालता येत नाही. ओके. तर त्या म्हणाल्या, "अरे बापरे! तू पराकोटीची अपंग आहेस." मग मी घाबरले होते तेव्हा. कारण अ, मी म्हटलं ना मगाशी, आपल्याला एखादी गोष्ट कळेपर्यंत ना, आपण आपल्या कधी-कधी अज्ञानात पण अज्ञानात सुख सुखी असतं. असतो किंवा कॉन्फिडंट असतो. तुम्ही खूपच जास्त छाननी केलीत ना, तर रोजचं जगणं कठीण होऊन बसतं. इग्नोरन्स इज ब्लिस समटाईम्स. येस. तर तसं झालं आणि मग मला वाटलं, की आपलं फार भयंकर झालंय काहीतरी. आता काहीतरी नीट झालं पाहिजे आणि मग तिथं राहता-राहता मला कळलं, की असं बोलू नये कधी येणाऱ्याशी. समोरच्या माणसाला अतिशय कम्फर्टेबल वाटेल, त्याला काहीतरी आपल्या स्थितीबद्दल लाज, शरम किंवा भीती वाटणार नाही, अशा प्रकारे नव्या येणाऱ्या लोकांशी संवाद साधायला पाहिजे. तर माझ्याशी तो साधला न गेल्यामुळे मला तो कसा साधला जायला हवा याची एक युक्ती मिळाली येस. आणि मग मला कळालं, की पोलिओ कमी जास्त प्रमाणात, सेरिब्रल पाल्सी किंवा मतिमंदत्व, त्याच्यात सुद्धा स्पास्टिसिटी असणारे लोक, अ, अंधत्वाचे वेगवेगळे जे रेशो असतात ते, असं मूकबधीर शाळेत तर माझ्या आईच्या मी बघितलंच होतं, की कितीतरी मुलं असायची आणि ती कायम आमच्या घरी यायची आणि आम्ही हाताच्या खुणेनंच काहीतरी, काहीतरी बोलायचो. याची मला सवयच होती. पण आपल्या या प्रकारात चलनवलनासंदर्भात केवढा मोठा स्पेक्ट्रम आहे हा. म्हणजे आता मी जरी पॅराप्लेजिक आहे, तरी दुसरा एखादी पॅराप्लेजिक व्यक्ती आली, तर तिच्या जगण्याची पद्धत किंवा तिचा जो कुठल्या मणक्याला मार लागलाय, याच्यानुसार तिचं वर्तनशास्त्र सुद्धा निराळं असेल. तर हे सगळं मला संस्थेत राहताना इतकी माणसं दिसत होती तेव्हा कळलं. सगळ्यांशी संवाद कसा साधायला पाहिजे, याचं कौशल्य हळू-हळू अवगत झालं आणि मग हळू-हळू आपण तिथंच मी व्हीलचेअर, नसीमा दीदीनी मला व्हीलचेअर वापरायला शिकवली आणि मी ती अगदी 10 मिनिटात शिकले आणि मला कळलं, की ही आपली मैत्रीण आहे. आता मी जरी हिला मैत्रीण म्हटले, तरी तिथंच एक माझा ओळखीचा झालेला दादा होता, जो इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला असताना डॅमवरनं वाकून बघत असताना, भुशी डॅमवरनं तो पडला अरे वा. आणि त्याला स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली. तर तो असा 6 फुटांचा उंच माणूस आहे आणि तो व्हीलचेअरवर बसतो. तर त्याची व्हीलचेअर कोणीतरी काही दुरुस्ती करण्यासाठी बाजूला नेलेली असली, तर तो निरोप द्यायचा, की "माझी डायना प्लीज मला परत आणून द्या. मला करमत नाहीये." कारण युवराजनी डायना त्याची खूप आवडती स्त्री होती आणि तो तिला डायना म्हणायचा. बरं. तर असं असोसिएशन सुद्धा आपल्या कृत्रिम साधनाशी असू शकतं. पण ही माझी मैत्रीण आहे. तिच्याशी मैत्री कशी करायची याच्या युक्त्या दीदीनी मला शिकवल्या आणि मग मी सगळ्या गोष्टी ज्या व्हीलचेअरवरनं बेडवर कसं शिफ्ट व्हायचं, कमोडवर कसं शिफ्ट व्हायचं, आपली आपली अंघोळ कशी करायची, सुंदर, सुव्यवस्थित, समोरच्याला पाहता क्षणी आपल्या अपंगत्वाचं भान देईल असे कपडे न घालता, मेनस्ट्रीमला जशा प्रकारे वापरले जातात, त्याच्यात काही बदल करून आपले कपडे कसे व्यवस्थित वापरायचे. आपण कॅथेटर वगैरे काही वापरत असू, तर त्याच्या बाबतीत कसं वागायचं. तर आणि आपलं ज्याला संवेदना नाहीत, असे अवयव जास्तच जपावे लागतात आणि त्यांच्याकडे जास्तच डोळ्यात तेल घालून पाहावं लागतं. हे मी खूप मोठ्या अर्थानं सुद्धा म्हणतेय, की फक्त अवयवाबद्दल नाहीये हे. हे असं आहे, की ज्या गोष्टी दुखत नाहीत ना, त्या गोष्टी सांभाळण्याचं कष्ट करावे लागतात. नंतर त्या अधिक त्रासदायक बनतात. येस. तर हे पूर्ण सामाजिक, राजकीय स्थितीला उल्लेखून सुद्धा मी म्हणतेय. तर हे सगळं भान आलं आणि जेव्हा आपल्याला आपलं शरीर, आपलं कृत्रिम साधन, आपल्या क्षमता, आपली बुद्धी आणि आपल्याला काय-काय करता येईल या बाबतीतला अदम्य उत्साह असेल, तर आयुष्यात फार काही अडतं असं नाही. अर्थात भारतासारख्या देशात अडण्यासारख्या पुष्कळच गोष्टी आहेत.
अपंगत्वाबद्दल खूप श्रद्धा अंधश्रद्धा आहेत. दिव्यांगसारखा घाणेरडा शब्द आहे, ज्याच्यामध्ये दिव्य आहे अंग ज्याचे असा तो, असं भ्रम तयार केलाय. ज्याच्यात पुन्हा परोपकारवाद सुद्धा आहे, की कुणीतरी तुम्हाला दिव्य म्हणतंय, नमस्कार करतंय आणि तुम्हाला त्यांना पाहिजे त्या स्थितीत ठेवतंय. त्या स्थितीला नकार देण्यासाठीच आयुष्यभर खूप सामाजिक कार्यकर्त्यांनी आपलं काम केलंय, आपल्या टाचा झिजवल्यात. तर आपण लॉजिक्सना पटणार नाही, वस्तुस्थितीजन्य नसेल असा एकही शब्द वापरायचा नाही आणि त्याला नकार देण्यापासूनच आयुष्याची सुरुवात केली तर कदाचित गोष्टी बदलू शकतात. संस्थेच्या 7 वर्षाच्या काळात भारतभर प्रवास करून त्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि NGOच्या संस्थात्मक मर्यादा सुद्धा लक्षात आल्या आणि मग एक दिवस मला वाटलं, की या चौकटीबाहेर आपण पडायला पाहिजे. बरं. तुम्ही आता उल्लेख केला, की तुम्ही भारतभर प्रवास केला. हो. हे कसं शक्य झालं? हेल्पर्समध्ये मदतनीसांची सोय असायची. म्हणजे आता मला चालता येत नाहीये, तर ज्याला चालता येतंय, पण काहीतरी वेगळी अक्षमता आहे हं. किंवा वेगळ्या कारणानं ते संस्थेत काम करतायत. काय म्हणतात, को-स्पेस जी आहे, तिथं काही जण सामावून घेतले गेलेत. तर किंवा अ, अ, ती व्यक्ती मूकबधीर आहे. हं. तर ती माझी व्हीलचेअर ढकलायला मदत करू शकते, की रस्ते चांगले नाहीयेत, पायऱ्या आहेत, मला बसनी किंवा यांनी प्रवास करायचा आहे, ट्रेननी, तिथं मला उचलून ठेवावं लागेल, माझी व्हीलचेअर फोल्ड करावी लागेल. तर ही कामं ती व्यक्ती करेल ओके. आणि मी जी फाईल सबमिट करायच्यात, वेगवेगळे अर्ज द्यायचे, आमदार, खासदार, मंत्र्यांपासून, आयुक्तांपासून सगळ्यांची संस्थेच्या आमच्या गरजेविषयी विशिष्ट बोलायचंय, तर ही कामं मी करायचे. क्या बात तर है. त्यामुळे त्या निमित्तानं आम्ही जायचो. अगदी मला आठवतंय, की आता दिल्लीमध्ये मुघल गार्डन बघायला किंवा राष्ट्रपती भवन बघायला परवानगी आहे. पण त्यावेळी ती नव्हती. हं. 2003-4च्या सुमारास जेव्हा डॉक्टर अब्दुल कलाम, APJ अब्दुल कलाम तिथे राष्ट्रपती. राष्ट्रपती होते, त्यावेळी संस्थेची आमच्या 40 जणांची सहल गेली होती आणि संसद तेव्हा भवन. डॉक्टर कलामांनी तिथे जे परदेशी पाहुणे बसतात, हं. तिथे आमच्या अल्पोपहाराची सोय केलेली क्या होती. बात है. तर अशा मग सहली घेऊन जाणं, वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांना जाणं, हा अपंग पुनर्वसनाचाच एक भाग ती संस्था मानत असे. बरोबर. त्यामुळे मग या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक उत्तम मंच तिथं उपलब्ध होता. फक्त संस्थात्मक कामाच्या मर्यादा असतात. तुम्ही एक विशिष्ट पद्धतीनंच एखाद्या विषयाकडे बघणं अपेक्षित असतं. त्या पलीकडे एक मोठं जग आहे आणि मी मघाशी म्हटल्याप्रमाणे एका प्रश्नाकडं बघण्याचे अनेक कंगोरे आहेत. तर तशी मर्यादा संस्थेमध्ये तयार झाली होती, की त्यांना वेगळ्या दिशेनं बघितलेलं चालायचं नाही. तर मग मला असं वाटलं, की आपण इथे राहून म्हणतोय, की मेनस्ट्रीममध्ये अपंग व्यक्तींनी मिसळलं पाहिजे. पण आपण मेनस्ट्रीममध्ये मिसळतच नाही. आपण गठ्ठा करून राहतो हं. आणि तिथे आपलेच स्वयंसेवक असतात मदतीला. त्यामुळं मेनस्ट्रीममध्ये राहण्याचे फायदे-तोटे आपल्याला माहीतच नाहीत. तर आपण एक्झॅक्टली. जाऊन बघितलं पाहिजे आणि मग मी आई-वडिलांना तयार केलं आणि आई-वडिलांनी मला कोल्हापुरात शिवाजी पेठेत पहिलं माझं घर घेऊन दिलं क्या आणि बात है. तिथे मी सगळं व्हीलचेअर फ्रेंडली एन्व्हायर्नमेंट आतल्या आत एका 1 BHK फ्लॅटमध्ये तयार केलं. याचं बरं. कारण की माझं शरीर कसं आहे, हं. माझी शक्ती कुठे लागते आणि कुठे नाही आणि मी काय करू शकते, याचं संपूर्ण विश्लेषण मला करता येतं. आपण स्वतःकडे इतकं नीट बघतो का? किंवा बघायला वेळ देतो का? की इतरांच्याच चष्म्यातून मुलींनी असं असावं, मुलांनी असं असावं, मेकअप म्हणजे असं असतं, हुशार म्हणजे असं असतं, याच ठरवून दिलेल्या चष्म्यातनं आणि चाकोरीतनं बघतोय, त्यानं फरक पडतो. मला वाटतं माझ्यासारख्या असंख्य व्यक्तींना आम्ही एक बौद्धिक प्राणी आहोत, आम्ही एक लैंगिक प्राणीसुद्धा आहोत, असं सिद्ध करण्यासाठी इतका आटापिटा करावा लागतो, की कदाचित आम्ही स्वतःकडे अधिक आत वळून बघत असावे, कारण आम्हाला सिद्ध करायचंय. आता मी या स्टेजला आहे, की मला असं वाटतं, की काही सिद्ध करायचं नाहीये. सुंदर आनंदानं जगायचंय. बरोबर. पण सुरुवातीच्या टप्प्यात हेच होतं. त्यामुळे मला वाटतं स्वतःकडे नीट बघण्याची क्षमता अपंग व्यक्तींमध्ये जास्त चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली असते. बरोबर. म्हणजे अपंगत्व हे फक्त शारीरिक नसतं. हो. म्हणजे तुम्ही मेंटली किती
त्याला पॉझिटिव्हली पाहताय आणि मेंटली कशी घेऊन जाताय हं. याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड करतात की ज्या अगदी. तुम्ही करताय. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही चेअर फ्रेंडली घर बनवलंय वगैरे. मग तिथं तुम्हाला मदतीला कशी सोय असते? आता पहा, किचन आहे, हं. ओटा आहे आपला. हं. तर व्हीलचेअरचं हे फुटरेस्ट आत जाईल असा असला की मला पदार्थ दिसणार, मी बरोबर. कसं करते, काय करते. त्यामुळं नेहमीची लागणारी भांडी या स्पेसलाच ठेवली जाणार, ओके. या उंचीलाच ठेवली जाणार. तर भांडी घासायचं सिंक जे असेल हं. ते सुद्धा व्हीलचेअर आत जाईल आणि मला नीट घासता येतील, ते नळ पुढेपर्यंत आलेले असतील किंवा ऍडजस्ट करता येतील असे केले. हे 2007 ला केलं. 2007 ला. हां. बरं. आता तर आणखी बऱ्याच गोष्टी केल्यात. आता तुम्ही बघाल माझं घर इतकं भारी माझ्या मित्रमैत्रिणींच्या चित्रांनी, शिल्पांनी सजवलेलं सुंदर आहे. क्या बात आहे. तर आपण जे आहोत त्याचं प्रतिबिंब आपल्या घरात उमटलं पाहिजे. बरोबर. आणि माझ्या बरोबरची मित्रमंडळी कशी आहेत हेही तुम्हाला घरात फिरताना कळेल. नक्कीच. तर तसं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शौचालय किंवा आपण ज्याला टॉयलेट म्हणतो. हं. तर तिथं व्हीलचेअरवरनं मला कमोडवर जाता येईल. त्याच्या बाजूला 2 भक्कम बार असतील. माझे नळ माझ्या हाताशी येणारे असतील, गरम गार पाण्याचे. साबण, कपडे ठेवायची जागा. समजा माझे कपडे खराब झाले, समजा ओले झाले, समजा अँटिबायोटिक्सनी पोट बिघडलंय, तर ते करण्याकरता मला जवळ लांब घेता येतील असे नळ हवेत, की या बाबतीत मला कमीत कमी मदत लागली तर माझा कॉन्फिडन्स वाढणार आहे. आणि असंख्य अपंग लोकांच्या अडचणी या संदर्भातल्याच असतात, शौचालया संदर्भातल्या. हं. आणि तिथे बहुतांश लोकांचे ऍक्सिडेंट होतात. तर बरोबर. तिथली फरशी गुळगुळीत नसेल, कुठेही खाली वस्तू ठेवल्या नसतील ज्या आम्हाला उचलता येत नाहीत. माझी कामाची कॉम्प्युटरची जागा, टेबल इतकं खाली असेल की मला टाईप करताना माझ्या खांद्यांवर अनावश्यक ताण येणार नाही. माझी मान वाकडी तिकडी राहणार नाही. माझी पुस्तकं मला हातानं घेता येतील, जी रोजची लागतात ती. आणि बाकीच्या वेळी मंदाचं अपंगत्व ड्वार्फ ती आहे, बुटकेपण आहे तिला जन्मापासून. तर उरलेल्या गोष्टी ती पूर्ण करते, की बरं. ती कुठेही म्हणजे तिच्या आयुष्यातल्या कमतरता मी पूर्ण करते, माझ्या आयुष्यातल्या ती पूर्ण करते. क्या बात असं आहे. आमचं को लिव्हिंग आहे. तर त्यामुळे कुठलाही शारीरिकदृष्ट्या सुदृढ माणूस सुद्धा संपूर्णतया स्वावलंबी नसतो. बरोबर. कोणालाच शक्य नाहीये. हं. आपण सगळे एकमेकांना चांगल्या अर्थानं आर्थिक किंवा अन्य प्रकारचं बौद्धिक, भावनिक, ट्रान्झॅक्शनल पद्धतीनंच जगत असतो. त्यामुळं आम्ही सुद्धा तशाच प्रकारे जगतो आणि आम्ही सुंदर जगतो. तर बरोबर. या प्रकारच्या सगळ्या सोयींमुळं 4 भिंतीच्या आत संपूर्ण स्वावलंबन आहे. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आमच्या घरी जरूर पडली तर मित्रमंडळी काम करतात. वरच्या गोष्टी स्वच्छतेसाठी वगैरे. पण बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही दोघी करतो. स्वतः करतो. बाकी तुम्ही जे सांगितलं आता की स्वयंपाक करताना हां, chair स्वयंपाक आतमध्ये जाते करतो, वगैरे असं. भांडी घासतो क्या आणि बात आहे. बाकीची साधनांची मदत घ्यायची. मायक्रोवेव्हची मदत घ्यायची. कपडे धुवायचं आपल्याकडे वॉशिंग मशीन असतं. आणखी काय असतं. आता तर आमच्या घरात आमच्याकडे एक छोटा गंगाराम आहे. 2 वर्षाचा आमचा गंगाराम? बोका आमचा. अच्छा. हां. तर अलीकडेच आम्ही एक केर काढणारा जो रोबो असतो Yes. युरेका फोर्ब्सचा, हो. अशा साधनांची मदत घ्यायची. आपला वेळ वाचवायचा आणि मग आपलं बौद्धिक किंवा अन्य गोष्टीत जे श्रम आवश्यक आहेत, सगळेच श्रम आपण करायला लागलो ना, तर आपण कुठलाही आउटपुट नीट देऊ शकत नाही. बरोबर. आपल्याला नक्की कुठले श्रम जास्त करण्याची आवश्यकता आहे, त्याचं नीट आरेखन करून उरलेल्या गोष्टींसाठी यांत्रिक मदत घ्यायची. तसा तो गंगाराम आहे, तसा गंगाराम आमचं मानसिक संतुलन ठेवतो आणि त्या रोबोला आम्ही शांताराम म्हणतो. तो आमचं बाकीची स्वच्छतेला आता अलीकडे मदत करतो. तर अशा पुष्कळ गोष्टी आहेत. आणि मोकळेपणानं मदत लागली तर मागता येणं योग्य माणसांकडे, जे आपल्यावर उपकाराचं, मदतीचं ओझं ठेवणार नाहीत किंवा जे कशी आम्ही अपंगांना मदत करून सेवा करतोय, अशा प्रकारच्या शाब्बासक्या समाजात घेत सुटणार नाहीत. अशी चांगली माणसं पारखून घेतलेली आमच्या आसपास आहे आणि आम्हीही अपंगत्वाचं कार्ड वापरून त्यांना मॅनिप्युलेट करणार नाही, असं माणसांनीही आम्हाला पारखलेलं आहे. बरोबर. तर असं एकमेकांना पारखत एक चांगला गोतावळा जमा झालाय आणि आयुष्य इतकं काय वाईट नाहीये. जरी राजकीय स्थिती आपल्या देशातली वाईट असली तरी एवढं मी सांगू शकते. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते जगता सुंदर आलं आहे. पाहिजे. जगता आलं म्हणजे पाहिजे. तुम्ही खरंय. जगताय.
हो, नक्कीच नक्कीच. नक्की. या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट लक्षात येते, खरंच आजच्या पॉडकास्टमध्ये महिला दिनानिमित्त हा पॉडकास्ट आहे. म्हणजे ज्या गोष्टी एक महिला जी गोष्ट करू शकते हं. त्याच्यासाठी मेड लावलं जातं. जे करू शकते ते मेड लावते. हं. तुमच्यामध्ये ती ताकद आहे. अर्थात जर कदाचित तुम्ही मेड लावले असते, तुम्ही निवांत बसून राहिल्या असत्या, तुमचं तुम्ही काम केलं असतं, बाकी सगळ्या गोष्टी केल्या असत्या. हं. पण तुमची मानसिकता एवढी स्ट्रॉंग आहे, तुमचे विचार करण्याची पद्धत एवढी वेगळी आहे की तुम्ही त्या गोष्टी स्वतः सगळ्या करताय. हं. म्हणजे हा पूर्ण विरोधाभास आहे. प्राधान्यक्रम आहेत प्रत्येकाच्या Yes. आयुष्याचे. कुणाला 4 मेड लावावे लागतील कारण की त्यांच्या आयुष्यातले प्राधान्यक्रम वेगळे आहेत. बरोबर. माझ्या आणि मंदाच्या आयुष्यातला प्राधान्यक्रम आहे की आम्हाला अपंगत्व आहे. आमचं शरीर चांगलं राहण्यासाठी आम्ही काय लेखकाचं मानधन किंवा कमाई इतकी नसते की आम्हाला असे काय म्हणतात दौलतजादा करता येईल. बरोबर. तर आम्हाला जिमला आम्ही पैसे एवढे घालू शकत नाही. माझा एक मित्र आहे चैतन्य वेंगुर्लेकर नावाचा, तर तो गेली 2-2.5 वर्ष ऑनलाईन माझा खूप चांगला व्यायाम घेतो. स्ट्रेंथ ट्रेनिंग मी केलेलं आहे. बरं. त्यामुळे मी साधारणपणे 10 किलो तरी वजन असं उचलू शकते आणि व्यायाम करू शकते. किंवा मंदा मला म्हणते चुकून जोरात हात फिरवू नका मी आसपास असताना, कारण माझा हात इतका जोरात लागू शकतो कारण तो व्यायाम करून मजबूत झालाय. बरोबर. तर शरीर मजबूत राहणं माझी गरज आहे आणि त्यासाठी ही भांडी घासण्यापासून स्वच्छतेपर्यंतची कामं ही मी करण्यानं माझ्या शरीराचा फायदा आहे. जिमला पैसे घालण्यापेक्षा मी हे करते. पण जिम वाईट नाही. मला जाता आलं असतं तर मी तेच केलं असतं, पण जिम ॲक्सेसिबल नाही. बरोबर. तर प्रत्येक महिलेचा प्राधान्यक्रम आहे की त्यांनी काय कराव्यात. काही जणांचा प्राधान्यक्रम नुसता सुखलोलूप होऊन आपली प्रकृती शारीरिक मानसिक खराब करणं हा असू शकतो, तो त्यांचा चॉईस आहे. बरोबर. नक्कीच मॅडम, तुम्ही आता सांगितलं की आम्ही अपंग आहोत, अपंगत्व आमच्याकडे आहे. खरं सांगा तुम्ही, म्हणजे मी एकंदरीत आता एक अर्धा तास झाला आपण गप्पा मारतोय. हं. माझा विचार वेगळा आहे. तुम्ही स्वतःला अपंग समजता? म्हणजे मी अपंग आहे. मानसिकतेने? मानसिक अपंग मी मुळीच नाही. पण कधी-कधी मी मनुष्य आहे, त्यामुळे मी कुठल्यातरी दुःखानं काहीतरी मनाला लागल्यामुळं मी दुबळी पडू शकते. अशा वेळी काय करायचं? कुठच्या मित्रमंडळींना हाक मारायची? कुठले सिनेमे बघायचे? कुठली पुस्तकं वाचायची? किंवा मी एरवी आता ठरवलंय की बेकरी प्रोडक्ट खायचे नाहीत. बाहेरचं शक्यतो फार तळलेलं वगैरे खायचं नाही. तब्येत चांगली ठेवायची. तर अशा वेळी जेव्हा मन दोलायमान असतं, अशा वेळी पॉवर चेअर घेऊन आमच्या तिरंगा टी स्टॉलवर जाऊन त्यांची विशिष्ट प्रकारची भजी हाणावीत का? आणि त्यांना आनंद मिळवावा का? तर ही मदत मला घ्यावी लागते. कारण शेवटी कधीतरी तुम्ही खचणार ना, तुम्ही 24/7 आनंदी, नाही राहू शकत. उपयुक्त, सुंदर नाही राहू शकत. नाही. कधी-कधी तुम्हाला जोराजोरात आवाज करून रडावं वाटतं, कधी-कधी कुणाला तरी बुकलून काढावं वाटतं. हे सगळे माणूसपणाचेच भाग आहेत. बरोबर. तर अशा वेळी कुणाला हाक मारायची हे आपल्याला कळलं पाहिजे. बरोबर. त्यामुळं मनानं सुद्धा दुबळी आणि अपंगत्व आहेच, ते त्याच्या मर्यादा आहेतच आणि त्याच्यावर उपाय मी काढलेले आहेत. पण आपल्या देशात बाहेर पडल्यावर ठिकठिकाणी पायऱ्या आहेत, रॅम्प चुकीचे केलेले आहेत. अलीकडे ते खटका असे मारून ना हो. सगळीकडे अडथळे येणारे असे रॅम्प केले जातात आणि चालणारी लोक सांगतात की अपंग लोकांसाठी ते चांगले रॅम्प आहेत. एखाद्या व्हीलचेअर युजर व्यक्तीलाच बोलवून विचारलं पाहिजे की हा रॅम्प तुझ्यासाठी योग्य आहे का? Exactly. तो 1:8 या प्रकारे किंवा 1:12 या प्रकारे उतार दिलेला आहे का त्याला? आणि तो खरबरीत असेल, पण तो असा खटका करून अडथळ्यांचा केलेला नसेल, हेही बघितलं पाहिजे. मी अलीकडेच मागच्या वर्षीच बघितलं की आपल्या जुन्या संसद भवनाला असे सुंदर रॅम्प आहेत, पण नवीन संसद भवनाला कुणी गाईड केलं कोण जाणे, तिथे चुकीचे रॅम्प केलेले आहेत. बरं. तर या सगळ्या गोष्टी आहेतच. मग जी व्यक्ती जे ठिकाण वापरणार आहे त्या एंड युजरलाच तुम्ही विचारलं पाहिजे की हे तुमच्यासाठी योग्य आहे का? बरोबर. आणि आपल्याकडे तेच होत नाही. तेच होत नाही. आपल्याकडे काही पत्ताच नसतो युजरला की कशासाठी हे सगळं उभारले. कारण ही जी पद्धत होती ना की खालून वर जाण्याची, ती नाहीच आहे आता, बरोबर. नाहीशीच झाली आता. अगदी बरोबर. मॅम, तुम्ही लिखाण करताय. हां. पहिलं पुस्तक कुठलं होतं? पहिलं ड्रीम रनर नावाचं होतं. ऑस्कर पिस्टोरियस नावाचा
दक्षिण आफ्रिकेतला खेळाडू ज्याचे जन्मापासूनच गुडघ्याखालचे पाय नव्हते, तर त्याला त्याच्या आईवडिलांनी कसं वाढवलं आणि मग तो पॅरालिम्पिकमध्ये स्वतःचेच विक्रम पुन्हा पुन्हा मोडणारा धावपटू कसा झाला आणि नंतर त्यांनी ऑलिम्पिकमध्ये सुद्धा लंडनच्या कसा भाग घेतला आणि त्यासाठी एकदा ध्येय ठरवल्यावर त्यानं आपल्या जीवनशैलीत, आहारात, आयुष्यात जो वेळ आपल्याला जागेपणीचा मिळालेला असतो त्याच्या वेळापत्रकात कसा काटेकोर बदल केला आणि यश मिळवलं याची ती गोष्ट आहे. अच्छा. आणि तुम्हाला जे तमिळ पुस्तक तुम्ही अनुवादित केलं, मध्यरात्रीनंतरचे तास, हो, ते काय पुस्तक होतं की ज्याला तुम्हाला पुरस्कार देखील मिळाला? कविता महाजन संपादक होती, भारतीय लेखिका या मालिकेची. मनोविकास प्रकाशनानं ही मालिका केलेली होती. त्यामुळे भारतभरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या लेखिका, कोणी कथा लेखिका असेल, कोणी वृत्तपत्र लेखन करत असेल, कोणी कविता करत असेल, तर वेगवेगळ्या भाषेतल्या सगळा ऐवज जो आहे तो मराठीत यावा यासाठी कविता महाजन प्रयत्नशील होती आणि त्यातली सलमा ही लेखिका तिनं मला दिली. मध्यरात्रीनंतरचे तास हे जवळपास 587 पानं होती त्या पुस्तकाला आणि त्याच्यात उंबरठ्या आत अडकलेल्या स्त्रियांचं भावविश्व होतं. सलमा ही लेखिका स्वतः तिच्या त्या क्लोज्ड तामिळनाडूतल्या एका त्या तिरुचिरापल्लीमधल्या छोट्याशा गावात त्यांची कम्युनिटी खूप क्लोज्ड होती. महाराष्ट्रातले मुसलमान आणि तामिळनाडूतले यांच्या राहणीमानात आणि रीतिरिवाजांमध्ये खूप फरक आहे. तर तिथे मासिक पाळी झाली की त्या मुलीनं शिक्षण बंद करायचं आणि तिनं उंबरठ्याबाहेर पाऊल टाकायचं नाही. सिनेमा, नाटकं, बाहेर फिरणं सगळं बंद. मग तिनं बुरखा किंवा दावानी वापरूनच बाहेर जायचं आणि एकतर तिची पाळी झाली की तिचं लग्नच करून टाकायचं. अशाच प्रकारचा रिवाज होता. त्यामुळे बालविवाह मोठ्या प्रमाणात होते, शिक्षण नव्हतं, अंधश्रद्धांचा प्रचंड मोठा विळखा होता. तर सलमानं लग्नाला विरोध केला आणि 9 वर्ष ती कोंडून स्वतःला तिनं ठेवलं एका खोलीत आणि तेव्हा तिनं कविता लिहायला सुरुवात केली. आणि जेव्हा तिचं लग्न झालं त्यानंतर तिनं आईकडे आणि भावाकडे देऊन तिच्या कविता पब्लिश केल्या आणि त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला. तेव्हा पत्रकार शोधत आले आणि मग त्यांना सलमा सापडली आणि दरम्यान स्त्रीला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आरक्षण मिळालं त्याच्यामुळे तिच्या नवऱ्याला सरपंच होता येणार नव्हतं म्हणून निवडणुकीला ती उभी राहिली आणि सरपंच झाली आणि आज ती राष्ट्रीय पातळीवर सक्रिय राजकारणात आहे. तिची खूप पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. मध्यरात्रीनंतरचे तास हे मराठीत आणल्यामुळं मला एका छोट्याशा जगात स्वातंत्र्य मिळवणं ही एक गोष्ट नसते एकदा केलेली. पुन्हा पुन्हा विविध पातळ्यांवर तुम्हाला स्वातंत्र्य मिळवावं लागतं आणि जातीनं, धर्मानं किंवा स्त्रीनं काय काय केलं पाहिजे आणि काय काय नाही केलं पाहिजे याचे जे नियम पुरुषसत्ताक व्यवस्थेनं ठरवले यानं डांबल्या गेलेल्या असंख्य बायका आपल्या आपल्या विश्वात स्वातंत्र्यासाठी एक एक छोटी धडक मारत होत्या. ते काय होतं याचं सगळं वर्णन या पुस्तकात आहे आणि या पुस्तकात स्त्रीचं स्वातंत्र्य, स्त्रीचे आनंद, स्त्रीचे लैंगिक आनंद या सगळ्याबद्दल सांगताना पुरुष हा तिचा विरोधी पक्ष म्हणून उभा केलेला नाहीये. पुरुषही माणसंच आहेत आणि जसं मोठमोठ्या स्त्रीवादी लेखिकांनी म्हणून ठेवलंय की पुरुष सत्ताक व्यवस्थेचा पहिला बळी जसा स्त्री आहे तसा दुसऱ्या टप्प्याला पुरुष पण आहे. अगदी बरोबर. असंख्य पुरुषांना असं वागायची इच्छा नसते पण असं पुरुषांनी वागायचं असतं याचं एक जोखड त्यांच्या मानेवर ठेवलं गेलं आहे आणि त्या जोखडातून पुरुषही आता मुक्त होण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून तर मला इतके चांगले मित्र आहेत ज्या मित्रांबरोबर दिलखुलास सुंदर आयुष्य मला शेअर करता येतं. तर हे सगळं सलमाच्या पुस्तकात आहे आणि सलमाच्या निमित्तानं मला असं वाटत होतं की धर्माच्या बाबतीत आणि स्त्री म्हणून सलमा मायनॉरिटीत आहे. अपंग व्यक्ती आणि स्त्री म्हणून मी मायनॉरिटीत आहे. पण या सलमासारख्या वेगळ्या प्रकारे अंधारात राहिलेल्या मुलीनं वेगळ्या प्रकारे अंधारात राहिलेल्या एका माझ्यासारख्या मुलीला हात दिला आणि लैंगिक स्वातंत्र्य आपल्यासारख्या व्यक्तीला सुद्धा आहे आणि आपण किती मोकळेपण या व्यवस्थेत आणण्याची गरज आहे आणि आपल्या भाषेत मराठीत ते मांडण्याची गरज आहे. हे मला सलमाच्या निमित्तानं माझाही तो दरवाजा किलकिला झाला आणि
मला स्वातंत्र्य वेगळं मिळालं, अशी ही मध्यरात्रीनंतरचे तासची गोष्ट. मनोविकास प्रकाशनाचं हे पुस्तक उपलब्ध आहे. अगदी बरोबर. हां. नक्कीच आम्ही देखील ते वाचायला आवडेल आम्हाला. याबरोबर कुठले कुठले पुरस्कार मिळाले तुम्हाला लेखनासाठी? आपटे वाचन मंदिराचे मिळाले. हं. गडिंग्लज नगर परिषद पुरस्कार देते लेखनाबद्दलचा, अनुवादाचा. तसे मला गांधीजींच्या नातवाचं डॉक्टर अरुण गांधींचं पुस्तक त्याचा मी अनुवाद केला होता, तर त्याला गडिंग्लज नगर परिषदेचा पुरस्कार मिळाला. आणखी पुष्कळ मिळाले. महाराष्ट्र फाउंडेशनचं पूर्ण लेखन कार्यकृतीबद्दल पुरस्कार मिळालेला आहे. तर असे बरेच मिळालेत, म्हणजे मला आता वाटतं तुम्हाला आठवत काहीतरी नाही. निवडणूक आयोगाने देखील निवडणूक आयोगानं मला PWD म्हणजे पर्सन्स विथ डिसॅबिलिटी यांच्यासाठीचा स्टेट आयकॉन म्हणून मला त्यांनी काम दिलं, की या निमित्तानं निवडणूक प्रक्रियेत माझ्यासारखे लोक सहभागी व्हावेत. तिकडच्या काय सोयी त्यांच्यासाठी आवश्यक आहेत, आणि असे वेगवेगळं प्रतिनिधित्व या निमित्तानं मला बाहेर काढता यावं, या दृष्टीनं मला त्यांनी स्टेट आयकॉन केलं. क्या बात आहे. तुम्ही बोलताना सांगितलं की सलमा या ज्या लेखिका आहेत यांना रिझर्वेशन मिळालं म्हणून त्या सरपंचाच्या निवडणुकीसाठी उभे राहिले. हो. म्हणजे आजही महिलांना तो न्याय मिळतोय खरं? आपण किती मोकळं वागलं म्हणजे आपण स्वातंत्र्य मिळवलं, याचा अदमास प्रत्येकालाच नसतो. त्यामुळं काही जणांना ती जी स्वातंत्र्याचा तो एक जो गंध मिळतो ना, त्याच्यामुळे त्या झपाटून पुढचे आपले अधिकार आणि निर्णय क्षमता कमावत जातात. काही जणांना मात्र त्याचा पुरेसा लाभ मिळत नाही. मात्र आता प्रतिनिधित्व वाढतंय, स्त्रिया जाणत्या होत आहेत, आपला स्वतःच्या मेंदूतून प्रकटलेला विचार त्या व्यक्त करतायत, आणि सावकाशीनं का होईना मोठे बदल होण्याची शक्यता तयार झाली आहे, असं मला वाटतं. बदलतायत गोष्टी. नक्कीच. हां. ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की असं कधी वाटतं की बाहेर जावा व्हीलचेअरवरती आणि मस्तपैकी भजे खाऊन यावे, हो असं कधी जाता तुम्ही मार्केटमध्ये? हो हो, अगदी. मला तुम्ही कोल्हापुरातलं कुठलंही महत्वाचं खाण्याचं ठिकाण मला माहित नाही असं नाही. बरं. मी सगळीकडे जाते, स्वतः जाते, आणि जिथे पॉवर चेअर आता माझी 10 किलोमीटर अंतरात फिरते. ओके. जिथे मला जाता येत नसेल, मी सगळ्या माझ्या मित्रांना खाण्याचं नाद लावून टाकलेला आहे. हा, आणि तो कसं आनंदानं आणि प्रत्येक बारीक चवींचा आनंद कसा घ्यावा याचं प्रशिक्षण मी त्यांना मोफत देते. क्या बात आहे. तर त्यामुळे आम्ही कानाकोपऱ्यात जातो. म्हणजे एखाद्या ठिकाणी रात्री 11:30 वाजता भुर्जीपाव मिळतो, जो जगात भारी भुर्जीपाव असा तो गाड्यावरचा असतो सांगली रोडला. तर तिथं आम्ही रात्री जाऊन खातो. क्या बात पण आहे. असं की आरोग्य नीट ठेवण्याचे नियम वारंवार मोडायचे नाहीत, तर आरोग्य नीट राहतं. तर आधेमध्ये हे नियम मोडायला आम्ही एकमेकांना परवानगी दिली आहे. त्यामुळं कधी कधी, म्हणजे एकदा मधल्या याच्यात तर अवधूतला मी म्हटलं की अरे, बेळगावची ती मऊ लुसलुशीत इडली आणि सांबार आपल्याला खायचा आहे. तर त्यानं तिसऱ्या दिवशी ट्रिप ठरवली आणि आम्ही फक्त इडली सांबार आणि बेळगावला. इडली सांबार आणि ते अवलक्की आणि ते आलेपाक खायला बेळगावला गेलो. क्या बात आहे. आवड पाहिजेत. आवड, खूप आवड आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या चेअरवरती बाहेर निघता, हां. लोकांच्या नजरा कशा असतात बरं पाहताना? पुष्कळ जणांना सराव झालाय आता, पण असंख्य लोकांना प्रश्न पडतो. माझ्याकडे बघून माझ्या याच्यातच कदाचित व्यक्तिमत्वात किंवा काही बदल असा झालाय, त्यामुळे मला सहसा कोणी चिडवायचं आणि याच्या आता भानगडीत पडत नाही. ते पूर्वी झालं असेल, कारण आपली देहबोलीच आत्मविश्वासानं बदलून जाते. पण माझ्याबरोबर जी मंदा असते, तर मंदाची उंची कमी असल्यामुळं अजूनही अनेक बायका आपल्या छोट्या मुलांना दाखवून की बारकी बाई चालली बघा वगैरे असं करून बोटं दाखवतात, हसतात, वळून वळून पुन्हा बघतात. मला असं वाटतं की पहिल्यांदा बघितल्यावर तुम्ही दचकणं, हसू येणं ही कदाचित नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. एक्झॅक्टली. पण त्यानंतर ती तशीच राहिली तर तो अडगेपणा आहे कोल्हापुरी भाषेत. बरोबर. तर मी पूर्वी मंदाच्या बाजूने बोलायचे, आता मी कशी बोलते हे तिच्या लक्षात आलंय, आणि यासाठी माणसानं शहाणं करावं ही आपली जबाबदारी असते प्रत्येकाची. कारण त्यांना ती काही मुद्दाम वाईट वागत नाहीत, कधी कधी त्यांना कसं वागावं हे कळत नाही, असं तिलाही कळलंय. त्यामुळे ती आणि तिच्यासारखे माझे असंख्य मित्रमैत्रिणी आहेत
जे वेगवेगळ्या प्रकारचं अपंगत्व सांभाळून आपलं जीवन जगतायत, तर तेही पुढे येऊन आता लोकांशी बोलतात, त्यांना समजावून सांगतात. अजूनही लोक कधी-कधी बिचकतात, बिथरतात, हसतात. हे सगळं होतच असतं. कारण दररोज नवीच माणसं समोर येतात. बरोबर. पण आम्ही आमचं धोरण ठरवलेलं आहे, की बोलायचं, त्यांच्या मनातले गैरसमज दूर करायचे आणि त्यानंतरही ते तसेच राहिले तर त्याला कोणीच काही करू काहीच शकत करू नाही. शकत त्यांची नाही. मानसिकता बदलू शकत हां, नाही. नाही बदलू शकत. आपण आपली मानसिकता हो, बदलणं पण गरजेचं आहे. आता ना लोकांच्या प्रतिक्रियेनं आणि प्रतिसादानं दुःखी व्हायचं आमचं संपलेलं आहे. येस, ठीक आहे, आता तुम्हाला ज्ञान मिळवायचं नाही, आम्ही काय करू? बरोबर. हां. अर्थातच आज तुमच्याकडे पाहताना एक लेखिका म्हणून पाहिलं जातं, हं. एक संपादक म्हणून पाहिलं जातं. तुम्ही उत्कृष्ट ट्रान्सलेशन करताय, म्हणजे मला वाटतं 10 पुस्तकं तुमची हां, ट्रान्सलेट झालेत ना? 12. आता 12वं संपलं. क्या बात आहे! हां. हे 12 पुस्तकं तुम्ही ट्रान्सलेट केलेत. हे तुमचं कर्तृत्व आहे हं. आणि ते तुम्ही सिद्ध करून दाखवलंय. आज महिला दिनानिमित्त आपण पॉडकास्ट करतोय. आजच्या पॉडकास्टच्या शेवटी एक सर्वसामान्य महिलांना काय संदेश द्याल तुम्ही? कारण छोट्या-छोट्या दुःखांनी खचून जाणाऱ्या महिला असतात आणि आम्ही काहीच करू शकत नाही. कारण त्यांच्याकडे कारणं खूप असतात. हं. मला ही अडचण होती म्हणून मला हे करता आलं नाही. नाहीतर मी केलं असतं. मी मगाशी म्हटले तसं एखाद्या प्रश्नाचं वजन जितकं आहे तितकंच त्याला बघणं हेच महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या मनाची ताकद इतकी अफाट असते की आपण ठरवलं ना तर आपण वाटेल ती गोष्ट करू शकतो. अरुणिमा सिन्हाचा जेव्हा मी इंटरव्ह्यू घेतला होता, जेव्हा तिचे रेल्वेत अंगावरनं गेल्यामुळं Yes. तिच्या गळ्यातली साखळी खेचताना चोरांनी तिला ढकललं आणि तिचे पाय गेले. तर त्यानंतर ते तसेच टाके घेऊन ऑपरेशनचे घाव घेऊन ती बछेंद्री पालांकडे पोचली होती आणि तिने सांगितलं की मला आता बिचारी म्हणून लोक बघतील. मी कबड्डी, खो-खो वगैरे अशी नॅशनल खेळाडू होते मी आणि आता मला बिचारी म्हणून बघतील, तर मला हे नकोय. मला काहीतरी मोठंच केलं तर बिचारी पण असा टॅग माझ्यावर लागणार नाही आणि मी ठरवलंय मला एव्हरेस्ट चढायचं आहे. क्या तुम्ही काय मला मदत करू शकता? तेव्हा त्या बछेंद्री पाल म्हणाल्या की तू एव्हरेस्ट चढायचं असं ठरवून या अवस्थेत माझ्यापर्यंत पोहोचलीयस, तर तो निम्मा एव्हरेस्ट चढून झालाय. आता फक्त प्रोसिजर आहे, ती आपण करू आणि तू नक्की चढशील. आणि पुढे तिनं एव्हरेस्ट सर केला. Yes, yes. त्यानंतर तिनं अनेक गोष्टी सर केल्या. पण मला वाटतं की हेच आहे की आपण ठरवलं तर शक्य आहे. हो, जाती धर्माच्या अडचणी आपल्या देशात असतात, आर्थिक अडचणी असतात, पण चांगली माणसं आहेत, चांगल्या संस्था आहेत. मोकळेपणानं आपण आपलं म्हणणं मांडू शकलो तर आणि नक्की आपली अडचण काय आहे, नक्की आपल्याला भीती कशाची वाटते, नक्की आपल्याला आज कशाची वाटते, हे आपण आरशात जरी स्वतःशी खरं बोललो ना तरी प्रश्न सोडवण्याची शक्यता तयार होते. अगदी. आणि एका वेळी खूप जास्ती ध्येयांची गाठोडी घ्यायची नाही. टप्प्याटप्प्यानं गोष्टी पूर्ण करायच्या आणि ते पूर्ण होतात असं मला वाटतं. अनेक माझ्यासारख्या व्यक्तींना, म्हणजे फक्त अपंग व्यक्ती नाही, अनेक स्त्रियांना हा अनुभव आहे की टप्प्याटप्प्यानं शांतपणे स्वतःचं मानसिक आणि स्वतःचं शारीरिक आरोग्य, उत्तम पौष्टिक अन्न, उत्तम व्यायाम अशा सगळ्या गोष्टी करत करत जर आपण आपलं ध्येय साध्य करायचा प्रयत्न केला तर पहाट आहेच रात्रीनंतर. येस, नक्कीच. खरं तर मॅडम तुमचे हे जे विचार आहेत, हं. म्हणजे आज तुम्ही जे लिखाण करताय हं. किंवा जी पुस्तकं तुम्ही वाचताय हं. आणि जे जीवन तुम्ही जगताय, हं. हे सगळ्यातून फक्त सकारात्मकता दिसते. आणि आज तुम्ही ह्या ज्या गोष्टी बोललात याच्यातून निश्चितच आम्हाला तर एक सकारात्मक ऊर्जा मिळालीच, हं. परंतु समस्त समाजाला, विशेषतः महिलांना आणि जे आपले अपंग बांधव असतील त्यांना जगण्याची खरी दिशा आज या पॉडकास्टच्या माध्यमातून कळेल. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती खरं तर आम्हाला वेळ दिला आणि तुमच्यासोबत गप्पा मारण्याची संधी मिळाली, तुमचा प्रवास जाणून घेण्याची संधी मिळाली. त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मी पण आभार मानते. तुम्ही या कट्ट्यावर मला बोलावलं आणि तुमचे असंख्य व्हिडिओ मी पाहिले. तुम्ही खूप वेगवेगळ्या स्तरातल्या खेडेपाड्यातनं आलेल्या आणि अधिकारपदापर्यंत पोहोचलेल्या माणसांचा प्रवास तुमच्या पॉडकास्टमधनं उलगडलेला आहे हे मी ऐकलं. तर मी माझ्या विद्या पोळसारख्या मैत्रिणीलाही थँक्यू म्हणते की ती आपल्या दोघांमधला दुवा झाली. Yes. आणि इथे गप्पा मारताना मलाही खूप मजा आली. थँक्यू. 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 थँक्यू.